नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खास महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत। पंतप्रधान किसान योजनेत जर तुम्ही लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण जर तुम्ही नोंदणी केली नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही। 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 18 हप्त्याचा लाभ मिळाला आहे। 1900 हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ संपूर्णच पहा। डिसेंबर 2024 पासून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळाला आहे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले। शेतकऱ्यांना आता नोंदणी करण्याची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंत दिली आहे। जर तुम्ही नोंदणी केली नाही तर तुमचा पीएम किसानचा योजनेचा हप्ता थांबू शकतो। सरकारचा उद्देश जमिनीवरील फसवणूक टाळणे तसेच शेतकऱ्यांचा लाभ कोणी हिसकावून घेऊ नये यासाठी आहे। ऑनलाईन पोर्टलद्वारे तुम्ही नोंदणी करू शकता। कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC द्वारे सुद्धा नोंदणी करू शकता। पंचायत सहाय्यक, लेखपाल, कृषी तांत्रिक सहाय्यक यांच्या मार्फत देखता सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता। या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे। त्यामुळे नोंदणी करा आणि शेतकऱ्यांनी भरपूर फायदा घ्या। आशा आहे की तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल। तुम्ही नोंदणी करून पीएम किसान योजनेचा लाभ घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये जरूर सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असल्यास संदर्भातील तर खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा। खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की जॉईन व्हा। ताज्या अपडेट मिळवा। धन्यवाद।